Hello students, now we are going to learn uh, what is meant by viscosity. We have already seen the definition of viscosity. What is that definition? So on page number 46 it is given, the definition on the upper side is given. Viscosity is the property of liquid or any fluid by virtue of which, म्हणजे त्या प्रॉपर्टीमुळे काय करतं ते, the relative motion between the different layers of the fluid experiences a dragging force. ड्रॅग करणे म्हणजे काय, एकमेकांना पकडून ठेवण्यात येणारा किंवा मागे ओढणारा फोर्स झाला, बरोबर आहे. तर दोन लेअरच्या मध्यात तो जो कोहेसिव्ह फोर्स राहतो, जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, तशाच प्रकारचा कोहेसिव्ह फोर्स जो आहे तोच ड्रॅगिंग फोर्स म्हणून ॲक्ट करतो, बरोबर आहे. हा झाला ड्रॅगिंग फोर्स, ज्याच्यामुळे ते जे लिक्विड आहे ते व्हिस्कस आहे असं आपण म्हणतो. हा फोर्स जो आहे तो वॉटरसारख्या लिक्विडमध्ये, फ्री फ्लोईंग लिक्विडमध्ये कमी असतो, परंतु जर आपण ग्लिसरीन किंवा ऑइल जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हा फोर्स जास्त असतो. तशाच प्रकारे त्याचा ॲडिझिव्ह फोर्स जो आहे जमिनीला किंवा कोणत्याही सॉलिडवर जर आपण ते लिक्विड टाकलेलं आहे तिथून ते वाहून जात आहे, तर तिथे त्याचा जो ॲडिझिव्ह फोर्स आहे त्या सॉलिडच्या मॉलिक्युल्सची तो पण जास्त असतो. दॅट मीन्स ॲडिझिव्ह फोर्स बिटवीन द लोअरमोस्ट लेअर अँड solid surface or the molecules of the solid surface is also more. Therefore it stick to the ground or any solid surface and not completely flows out. म्हणजे पूर्णपणे वाहून जात नाही, काही ना काही प्रमाणात त्या ठिकाणी ती चिपकून राहते असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं व्हिस्कॉसिटी. आता हे जे तुम्हाला डायग्राम दिसत आहे याच्यामध्ये सर्वात खाली जे आहे ते म्हणजे एक सॉलिड सरफेस आहे, टेबलचा समजा टॉप आहे तो, त्याच्यावर आपण काही लिक्विड पुअर केलेलं आहे आणि ते असं वाहून जात आहे. तर आपल्याला तिथे जे ॲरो दिसतात आहे, सर्वात खालचा ॲरो हा सर्वात कमी लांबीचा, नंतरचा थोडा जास्त लांबीचा, असे इन्क्रीजिंग लेंथचे ॲरो दिसत आहेत. असं समजायचं की हे जे ॲरो आहेत हे व्हेलॉसिटीचे वेक्टर्स आहेत आणि ते व्हेलॉसिटी जेवढा लांब ॲरो असेल तेवढी जास्त व्हेलॉसिटी आहे असं आपण समजायचं, किंवा असं ते दाखवत आहेत असं आपण लक्षात ठेवायचं. मग आपण लिक्विड पोअर केल्यानंतर जे मॉलिक्युल्स हे सॉलिडला लागून असतात किंवा सॉलिडच्या संपर्कात येतात ते म्हणजे सर्वात खालचे लेअर म्हणू आपण. जी स्टेशनरी लेअर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारी लेअर, म्हणजे जे मॉलिक्युल्स व्हिस्कस फ्लुइडचे जास्तीत जास्त त्या सॉलिड सरफेसला चिपकून असतात ते मॉलिक्युल्स जे आहेत ते म्हणजे स्टेशनरी मॉलिक्युल्स झाले, ते वाहून जात नाहीत. आणि त्या मॉलिक्युल्सचा जो प्लेन तयार झाला, ती जी लेअर तयार झाली आपण साईडने जर पाहिल्यावर आपल्याला दिसते, तर ती लेअर म्हणजे कोणती झाली, स्टेशनरी लेअर. ओके. त्याच्यापासून काही अंतरावर वरचे जे मॉलिक्युल्सचे लेअर आहे त्याचा स्पीड सर्वात कमी असेल, कारण खालच्या लेअरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्यांना पकडून ठेवतील. पण ते मॉलिक्युल्स हे सर्वात वरची लेअर जी आहे तिथे फोर्स सर्वात कमी लागत आहे, कोहेसिव्ह फोर्स, म्हणून तिथले पार्टिकल सगळे जवळपास सगळे वाहून जातील, पण त्यांना त्याच्या खालचे लेअरचे मॉलिक्युल्स पकडून ठेवत आहेत. अशा प्रकारे हे कोहेसिव्ह फोर्स जे आहेत ते एकमेकांना पकडून ठेवण्यासाठी त्या लेअर्सचे मॉलिक्युल्स वापरत आहेत. अशा वेळेस प्रत्येक लेअरचा जो फोर्स आहे तो कोहेसिव्ह फोर्स हा थोडा खाली येताना वाढत आहे आणि म्हणून व्हेलॉसिटी कमी होते. आपण जर पाहिलं तर सर्वात वरच्या लेअरची व्हेलॉसिटी ही v+dv आहे आणि त्याच्यानंतरच्या लेअरची व्हेलॉसिटी ही v आहे. dv इज द स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी बिटवीन अपरमोस्ट लेअर अँड लेअर नंबर 2. Also, the distance of the layer from solid surface is x plus dx and x, okay, respectively. सर्वात वरच्या लेअरचं डिस्टन्स हे x plus dx आहे आणि त्याच्यानंतरच्या लेअरचं फक्त x आहे. असं जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू की ज्या वेळेस डिस्टन्स हे dx नी वाढत असेल तर व्हेलॉसिटी ही dv नी जास्त असते वरच्या लेअरची, असं आपण म्हणू शकतो. तर लिक्विड अँड गॅसेसमध्ये दोन्ही वेळेस ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आता डायग्रामच्या खाली बघा काय दिलेलं आहे ते वास्तव, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे जे काही आपल्या पुस्तकामध्ये बोल्ड लेटर्स किंवा कर्सिव्ह लेटर्सने लिहिलेलं असते, ह्या डेफिनेशन्स असतात सहसा, किंवा लॉचे स्टेटमेंट्स असतात, ते आपल्याला पाठ करायचे असतात, ते लक्षात ठेवायचे असतात. तर खाली बघा, इन लिक्विड्स व्हिस्कस ड्रॅग इज ड्यू टू अ शॉर्ट रेंज मॉलिक्युलर फोर्स, म्हणजे खूप जवळच्या मॉलिक्युल्सवर जास्तीत जास्त फोर्स जो लागला जातो, बरोबर आहे, तो ड्रॅगिंग फोर्स म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. अशा प्रकारे लिक्विडमध्ये मी जे सांगितलं त्याप्रमाणे तो फोर्स ॲक्ट होत असतो. त्याच्यामुळे लिक्विडमध्ये काय होते, तो ड्रॅगिंग फोर्स आपल्याला ॲक्ट होताना दिसतो कोहेसिव्ह फोर्सच्या स्वरूपात. आता इन गॅसेस म्हटलेलं आहे पुढं.
असं म्हटलेलं आहे, इट इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये अशा लेअर्स तर मॉलिक्युलच्या राहत नाहीत, पण गॅस पण हा फ्लो होतो, म्हणून गॅस पण एक फ्लुइड आहे. मग त्याच्यामध्ये काय होते, तर गॅसमध्ये जे फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांना कोलाईड होत राहतात, आणि कोलाईड झाले की मग त्यांची व्हेलॉसिटी कमी जास्त होत राहते. आणि अशा प्रकारे ते जवळ ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होऊन राहिला तो म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आहे, तो त्या ठिकाणी ड्रॅगिंग फोर्स म्हणून काम करतो. बरोबर आहे की नाही? असं गॅसेसमध्ये होते. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि पुढे लगेच म्हटलेलं आहे की स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये अशा प्रकारचा जो फोर्स आहे तो बिटवीन द लेयर्स स्मॉल असतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी त्याच्यामध्ये. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये विस्कस ड्रॅग इन्क्रीजेस. असं काय म्हटलेलं आहे? अँड इज नॉट प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. कारण टर्ब्युलंट फ्लोमध्ये व्हेलॉसिटी वाढलेली असते आणि एकमेकांच्या जवळ आणि दूरचे मॉलिक्यूल जात असतात, म्हणून फोर्स हा जास्त लागेलच. म्हणजे अशा प्रकारचा फरक प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये जे डी व्ही आणि डी एक्स ह्या दोन टर्म ज्या दिलेल्या आहेत त्यांचा एक रेशो आहे, त्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतात, जे डिस्टन्स चेंज होताना चेंज होणारी व्हेलॉसिटी दाखवतात. त्याची डेफिनेशन थोडक्यात पाहून घेऊ आपण. बोल्ड लेटरमध्ये दिलेली आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे बदलणारी व्हेलॉसिटी. आता आपण पाहिलं की सर्वात वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जी आहे त्याच्यापेक्षा खालच्या लेअरची व्हेलॉसिटी कमी आहे. uppermost layer has the greater velocity and lower layer, that is layer number 2, is having the less velocity. Such type of difference between the velocity is dv and it is described at a distance dx. म्हणजे dx एवढ्या अंतरावर dv एवढ्या फरकाने velocity आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मग rate of change of velocity with respect to that distance between the from the stationary layer or from the आपण टॉप ऑफ द सॉलिड पण म्हणू शकतो. तर इथे असं म्हटलेलं डेफिनेशन लक्षात ठेवायचे, पाठ करायचे तुम्हाला. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी डी व्ही विथ डिस्टन्स डी एक्स मेजर्ड फ्रॉम अ स्टेशनरी लेवल. स्टेशनरी लेअर म्हणजे सर्वात खालची जी लेअर आहे तिथून आपण मेजर केलेलं डिस्टन्स आहे, त्याच्यानंतरच्या लेअरचा डिस्टन्स याच्यामध्ये फरक डी एक्स आहे. जसं जसं डी एक्स एवढ्या डिस्टन्सनी वरच्या लेअर आपण कन्सिडर करू तशी व्हेलॉसिटी आपल्याला डी व्ही एवढ्या प्रमाणात वाढलेली दिसून येईल. म्हणजे त्याचा रेट किती झाला बदलण्याचा? डी व्ही एवढा झाला. आणि कशावरून झाला तो? तर डी एक्स एवढ्या अंतरावर डी व्ही एवढी व्हेलॉसिटी वाढलेली आपल्याला बदललेली दिसून येते, म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हटलेला आहे. बरोबर. तर हा झाला व्हेलॉसिटी ग्रेडियंट. दिस इज द डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. यू हॅव टू रिमेंबर दॅट. सो यू हॅव टू रिमेंबर टू थिंग्स, दॅट इज डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी अँड डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके. नाउ देर आर टू लॉज. One law is Newton's law of viscosity and another law is Stokes' law. Okay. But here firstly we will see coefficient of viscosity, and in that we have to see Newton's law of viscosity. Newton ni प्रत्येक क्षेत्रात Newton have given his dedication of research in almost all the fields of the physics, all the fields or all the areas of physics. So here Newton has given one law regarding that dragging force and regarding the viscosity of the liquid. This law states that. आता याचं स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा पहिले आपण हा बनला कसा ते पाहूया. ओके. नंतर त्याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करूया. तर आता आपल्याला आठवायचं आहे, वी हॅव टू रिमेंबर दॅट फोर्स ऑफ विस्कॉसिटी, दॅट इज द ड्रॅगिंग फोर्स ऑर द कोहेसिव्ह फोर्स, वी कॅन से दॅट इज डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड राहते ते पहा. निश्चितच जेवढे मॉलिक्युल्स त्या प्लेनमध्ये सर्वात खालच्या लेअरमध्ये जास्तीत जास्त राहतील त्याच्यावरच्या लेअरला जास्तीत जास्त तेवढे मॉलिक्यूल अट्रॅक्ट करत राहतील. म्हणून मग मॉलिक्युल्स जर जास्त असतील तर त्या लेअरवर लागणारा फोर्स काय असेल? जास्त असेल. कारण की 10 मॉलिक्युल्सची जर लेअर म्हटली आणि 100 मॉलिक्युल्सची जर लेअर म्हटली तर 100 मॉलिक्युल्सच्या लेअर थ्रू जास्त फोर्स अप्लाय होईल 100 मॉलिक्युल्सवरच्या. बरोबर आहे ना? म्हणजे तो जो एरिया वरून जर आपण त्या लिक्विडला पोअर करून पाहिला तर एवढ्या भागात जर लिक्विड पडलेलं असेल तर तिथे जास्त फोर्स अप्लाय होईल, आणि मोठ्या भागात जर पडला असेल त्याच्यामध्ये जास्त फोर्स अप्लाय होईल. म्हणजे एरिया ऑफ द लेअरवर ते काय असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल किंवा डायरेक्टली डिपेंड असेल. म्हणून मग पहिल्यांदा म्हटलेलं आहे आपण लिहिलेलं त्याप्रमाणे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर. नाउ व्हॉट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट और व्हॉट इज द डिपेंडन्स ऑन व्हेलॉसिटी ग्रेडियंट? कसं असेल? व्हेलॉसिटी ग्रेडियंटवर कशा प्रकारे डिपेंड असेल? डी व्ही बाय डी एक्सवर कशा प्रकारे डिपेंड असेल? आपण फक्त डी व्हीचा जरी विचार केला तर डी एक्सनुसार डी व्ही बदलत राहते. डी व्ही हे चेंज इन व्हेलॉसिटी आहे. जसं जसं चेंज होत जाईल व्हेलॉसिटी तसं तसं समोर जाणाऱ्या लेअरसाठी
मागची जे लेअर आहे त्या 2 लेअर वरची सर्वात वरची त्यानंतरच्या लेअरमध्ये तुम्ही फरक बघा, तर त्याचा जो स्पीड कमी आहे कशामुळे आहे? कारण त्या विस्कस फोर्समुळे आहे. निश्चितच तो विस्कस फोर्स त्या ठिकाणी लागत आहे आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे जसं जसं डी व्ही एवढ्या फरकाने वेलॉसिटी वाढत आहे तेवढ्याच प्रमाणात वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजेच डी व्ही बाय डी एक्स वाढत आहे, तेवढ्याच प्रमाणात अप्लाय होणारा कोहेसिव्ह फोर्स वाढत आहे. तो वाढत आहे. जेवढं जेवढं समोर जाईल लिक्विडची वरची लेअर तेवढं खालच्या लेअरचे मॉलिक्युल्स त्यांना जे अट्रॅक्ट करण्याची जी फोर्स अट्रॅक्ट करणारा फोर्स हा वाढवत जातील. बरोबर आहे की नाही? त्याला थांबवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील. म्हणजे जसं जसं वरची लेअर समोर जातात तसा फोर्स जो आहे तो वाढत आहे. बरोबर आहे ना? आपण जर आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपण एखाद्या मैत्रिणीला असं पकडून ठेवलं तर तेवढा जास्त फोर्स आपल्याला लागणार नाही. पण तो जर रस्त्याने जात असेल मग त्याला पकडायचं आपल्याला काम पडलं तर जास्त फोर्स लावावा लागतो आपल्याला. बरोबर आहे ना? म्हणजे आपण या उदाहरणावरून असं लक्षात येते आपल्या की जाणारा जो मॉलिक्यूल आहे त्याला पकडण्यासाठी खालच्या मॉलिक्यूलने जो फोर्स अप्लाय केला तो जास्त राहील. म्हणजेच काय, ड्रॅगिंग फोर्स किंवा विस्कस फोर्स हा जास्त अप्लाय करावा लागेल. तसं जसं जसं वेलॉसिटी वाढत जाईल किंवा जशी वेलॉसिटी समजा मी म्हटलं की डी व्ही हा जो फरक आहे तो 2 मीटर पर सेकंडचा आहे फक्त. खालच्याची वेलॉसिटी जी आहे ती 10 मीटर पर सेकंड आहे आणि वरच्याची 12 मीटर पर सेकंड आहे. 2 मीटर पर सेकंड एवढ्या फरकासाठी कमी फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि मी जर म्हटलं की वरची लेअर 5 मीटर पर सेकंड एवढ्या फरकाने जात आहे म्हणजे हा 10 आणि नंतरची 15ने म्हणजे स्पीड जास्त झाला किंवा वेलॉसिटी जास्त झाली म्हणजे खालच्या लेअरच्या मॉलिक्यूलला वरच्या लेअरच्या मॉलिक्यूलचा जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. बरोबर आहे ना? म्हणजेच काय, हा फोर्स डायरेक्टली वेलॉसिटीच्या चेंजवर सुद्धा डिपेंड असतो. म्हणजेच डी व्ही बाय डी एक्सवर डायरेक्टली डिपेंड असतो किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणून आपण लिहिलेला आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी व्ही बाय डी एक्स. दोन्ही एकत्र जर केले आपण आपल्याला दिसते एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स. ओके. नाव दोन्ही लिहिल्यानंतर आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून त्या ठिकाणी इक्वल टू जर लिहिलं तर तिथे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घ्यावं लागतो. म्हणजे इकडल्या जे सगळे व्हॅल्यूज आहेत त्या लेफ्ट साईडच्या व्हॅल्यूवर किती पटीत डिपेंड राहते असं म्हणू आपण, किंवा किती पटीत त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते कारण की आपण इक्वल टू साईन टाकलेलं आहे त्या ठिकाणी. Proportionality does not give the exact value but it gives only the dependence. Okay, but we have given there equal to sign, therefore we have to take some proportionality constant. It is taken as n and n is somewhat increased and it is known as eta. अशा प्रकारचं जे लेटर मी काढलेलं आहे ते n सारखं दिसते आपल्याला पण त्याला इटा असं म्हणायचं. ओके. तर आपण याच्या आधी मागच्या लेक्चरमध्ये इटाबद्दल मी सांगितलं होतं इट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता विस्कस फोर्स हा इकडल्या या क्वांटिटीजवर एरिया आणि डी व्ही बाय डी एक्सवर किती प्रमाणात डिपेंड आहे, किती त्याचा मल्टिपल घेतल्यावर त्याची व्हॅल्यू मिळेल फोर्सची, तर तो इटा आहे जो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे जो कॉन्स्टंट असतो दिलेल्या लिक्विडसाठी. ओके. ते खाली बघा कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड आणि त्यानुसार मी इटाची व्हॅल्यू काढलेली आहे, ती पण तुम्ही पाहून घ्या. या व्हॅल्यूवरून इटाचं एकदम पद्धतशीर आपल्याला डेफिनेशन करता येते. बरोबर आहे? कसं करता येईल आपल्याला डेफिनेशन? एकदम सोपी डेफिनेशन आहे. कशी आहे पुढे दिलेली आहे, ती पण बोल्ड लेटरमध्ये दिलेली आहे, तुम्ही वाचतो ते लक्ष द्यायचं तुम्ही आणि जशी पाठ करायची. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाइंड ॲज विस्कस फोर्स. इटा इज इक्वल टू काय दिलेला आहे? एफ. म्हणजे काय? विस्कस फोर्स. विस्कस फोर्स अँड किंवा त्याला आपण म्हणू की पर म्हणजे खाली विस्कस फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे आपण या रेशोमध्ये इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स जे म्हटलेलं आहे त्याच्या ठिकाणी आपण जर एच्या ठिकाणी 1 लिहिलं आणि डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू सुद्धा 1 घेतलं तर मला इटा इक्वल टू काय मिळेल? एफ मिळेल. इफ फॉर युनिट एरिया म्हणजे फॉर 1/1 सेंटीमीटरचा एरिया जर मी घेतला आणि डी व्ही बाय डी एक्स याची व्हॅल्यू मी 1 घेतली, जेवढ्या प्रमाणात डिस्टन्स वाढले 1 सेंटीमीटरनी, तर मी वेलॉसिटी सर्वात वरच्या लेअरची पण वाढवली 1नीच वाढवली, 1 मीटर पर सेकंडनी वाढवली, तर 1/1 म्हणजे 1 येईल. बरोबर आहे ना? म्हणजे डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू 1 येईल. अशाच प्रकारे एरिया आपण युनिट घेतला किंवा 1 घेतला तर आपल्याला काय मिळेल? इटा इज इक्वल टू एफ अपॉन 1. 1 इंटू 1 म्हणजे 1, म्हणजे इटा इक्वल टू एफ. दॅट मीन्स वी हॅव नाव डेफिनेशन ऑफ इटा, दॅट इटा इज इक्वल टू दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू विस्कस फोर्स और ड्रॅगिंग फोर्स पर म्हणजे अपॉन पर युनिट एरिया खाली आहे तो युनिट, आणि युनिट काय आहे आपलं? वेलॉसिटी ग्रेडियंट. बरोबर आहे? पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. लक्षात ठेवायचं. एस आय युनिट ऑफ विस्कॉसिटी इज, विस्कॉसिटीचं एस आय युनिट काय आहे? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता हे एस आय युनिट आपल्या
डेफिनेशनवरून सुद्धा निघते विस्कॉसिटीच्या, ते पण तुम्ही पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे दोन्ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे आहे. तिन्ही डेफिनेशन शिकलो आपण आज. आपण कोणकोणते डेफिनेशन शिकलो? विस्कॉसिटी, वेलॉसिटी ग्रेडियंट आणि कोइफिशियंट ऑफ viscosity. You have to remember that. And now next lecture we are going to see Stokes law and the definition and also the derivation of terminal velocity. Okay, thank you.